काय झालं जाऊबाई? सिद्धू भाऊजी जाणार म्हणून खूप रडलात ना? जाऊबाई खरं सांगा. अहो कुठे काय, मी कशाला रडेन? उलट मी तर खूप आनंदात आहे. सिड अमेरिकेला जातोय, त्याचं स्वप्न पूर्ण होतंय. नमाचं लग्न ठरलंय आणि त्या लग्नाच्या निमित्ताने सगळे एकत्र सुद्धा येतील कदाचित. सगळं छान चाललंय, मग कशाला रडू मी? जाऊबाई अहो तुमचा चेहराच सांगतोय सगळं. का लपवताय? अहो मला कळतंय. बघा ना, हे मुंबईला गेलेत तर मला खूप दिवस झाले ते घरी नाहीयेत असं वाटतंय. त्यामुळे तुमचं काय होत असेल ते मला जाणवतंय. जाऊबाई वाईट वाटतंय, पण सीट तिथे जाऊन त्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या याचा आनंद सुद्धा होतोय. आणि हे असं रडून मला त्याचं जाणं अजून अवघड नाही करायचंय. ठीक आहे, खुश आहे. हॅलो, हा बोला. हॅलो, अगं अर्चू, तू बिल्डर नाही भेटत आहे मला. म्हणजे म्हणजे नाही होते पैशांची व्यवस्था. अहो सिद्धू भाऊजी अमेरिकेला जाणार म्हणून जाऊबाई आधीच खूप काळजीत येतो. किमान आपण त्यांच्या पैशाची व्यवस्था करून त्यांचं तरी टेन्शन दूर करूया. बरोबर, ठीक आहे, बघतो मी काहीतरी. निघूया ऑफिसला. बहुतेक आज आधी ते ऑफिसला येणार नाही, तर मीटिंग कंडक्ट आपल्यालाच करावी लागेल. कॉन्ट्रॅक्टरचा फोन, बहुतेक पैशांचं विचारण्यासाठी फोन केला असणार. हो, स्पीकरवर टाकतो. हॅलो. अहो सर, कधी पैसे मिळतील? अहो लगेच पैसे मिळतील म्हणून काम का हाती घेतलं होतं ना? हो दादा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देऊ. आम्ही व्यवस्था करतोय तुमच्या पैशांची. अहो कधीपासून तुमचं हेच चालू आहे, पैसे मिळतील पैसे मिळतील, पण कधी मिळतील ते? हे बघा दादा, तुमचे पैसे लवकरात लवकर देतो. तुम्ही असं करा, तुम्ही फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये या, आपण तिथेच बोलू. बरं, येतो. ओके. नाही नको, आदित्य आणि सिद्धार्थला काहीच नको सांगा. ते पैशांची व्यवस्था करताय. त्यांना थोडासा वेळ देऊ, तोपर्यंत आपण सांभाळून घेऊ ना. चला. या कामगारांना लवकरात लवकर पैसे देणं गरजेचं आहे. मी अमेरिकेला जाणार म्हणून आधीच आदिती हळवी झाली. त्यात हे फॅक्टरीचं टेन्शन. मी अमेरिकेला जाण्याआधी तिच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सोडवेन. तिच्यापासून दूर जाण्याआधी मला तिला आनंदी पाहायचंय. अर्चना वहिनी, मला हा केक खायचा आहे. नाही या दुमण्या, हा केक नाही मिळणार. मी हवं तर तुझ्यासाठी दुसरा केक देईन. बघू बरं चव कशी आहे. दुमण्या, अरे काय केलं? माझ्या ऑर्डरचा केक होता, सगळं नीट करायला लागेल आता. काय चाललंय तुझं? दुमण्या, याचं काय चाललंय? नेहमीच आहे त्याचं, जाऊ दे. तुमचं काय? अमेरिकेला जाणार म्हणून दुःखी आहात का? सगळंच एकत्र आलंय. नमाचं लग्न, माझं अमेरिकेला जाणं, आणि त्यात आधी तिला वेळ द्यायचा आहे. अमेरिकेचं तिकीट आल्यापासून आधी ती खूप अस्वस्थ आहे. त्यामुळे मी जाण्याआधी मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचंय, जे मी अमेरिकेला गेल्यावर तिच्या लक्षात राहील. वाव, कसलं भारी. मी सुचवते तुम्हाला काय.
हळू बोल ना, कोणतरी ऐकेल. सिक्रेट ठेवायचं ना. हो चालेल चालेल, मी सांगते तुम्हाला. हा, तुम्ही काय करा, मस्त तुमची बेडरूम सजवा आणि बेडच्या मधोमध ठेवा असा छान केक. आणि जाऊबाई आल्या ना की जोरात ओरडा, सरप्राईज. नाही नको, हे नको. का नाही आवडलं? नाही नाही, तसं नाहीये. 100 95 जण हेच करतात. हा ते पण आहे, मग पण माझ्याकडे ना खूप आयडिया आहेत. हा, तुम्ही काय करा, जाऊबाईंना मस्त कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जा. हा, मेणबत्तीच्या प्रकाशात मस्त जाऊबाई आणि तुम्ही समोरासमोर, छान वातावरण आणि टेबलवर ठेवा एक छान असा केक. पुन्हा केक? नाही म्हणजे तसं नाहीये. नाही, चांगली आयडिया आहे, पण हे नको ना. आपण काहीतरी वेगळं करूया. हा सिद्धू भाऊजी, माझ्याकडे ना एक मस्त प्लॅन आहे ज्याने आपल्याला खूप आयडियाज मिळतील. काय? कसं आहे आईस्क्रीम? मस्त. हो, झालं खाऊन? सिक्रेट प्लॅन होता ना. हसायला काय झालं आता? त्या बायकांपासून काही लपून राहणार आहे का? हा, ते पण आहेच म्हणा. आता सांगा ना काहीतरी लवकर, नाहीतर अदिती यायची. काळजी करू नका, ती जबाबदारी नमाकडे. नमाकडे? हो, नमा त्यांना ऑफिसच्या कामात गुंतवून ठेवणार आहे. एक चांगलं केलं. पण सिद्धूने आपल्याला सिक्रेट आईस्क्रीम पार्टी का दिली आहे? त्याचं काम असेल काहीतरी. हल्ली उगाच कोणी कोणासाठी काही करत नाही. दिली हे महत्वाचं, पण अशी ही सिक्रेट पार्टी खूप दिवसांनी होते नाही. सिक्रेट पार्टी म्हणजे याही आधी अशा पार्ट्या झाल्यात तर, आणि जर झाल्यात तर मग मला का नाही सांगितल्या? गरज नाही वाटली म्हणजे? ऐका ना, मी सगळं सांगते, पण आधी तुम्ही आईस्क्रीम संपवा. मला अजून थोडं आईस्क्रीम मिळेल प्लीज. संपलं आईस्क्रीम. ओके. गरम पडेल, नको खाऊस. बरं, आता आपण मुद्द्याचं बोलूया का? हा, बोलू ना मुद्द्याचं. तर मला सांगा, मला सोडून तुम्ही पार्ट्या केल्याच कशा? म्हणजे ओरिजिनल देशमुखांशी दगाबाजी, माझ्या घरात राहून माझ्याशीच लपवा छपवी. ताई, नानी, बोला. हो रत्नाक्का, ऐका ना, मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला सोडून कधीच पार्टी होणार नाही. ए अर्चू, तू गप ग. ए तुम्ही बोला, किती वर्ष पार्ट्या केल्या? मला तेवढा आईस्क्रीम हवाय. आता आठवत नाही आम्हाला, गेली 20 वर्ष करतोय आम्ही. 20 वर्ष ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तुम्ही? मला माहितीये ताई, या मागे ना तुझंच डोकं असणार, हे सगळं तूच केलं असणार. तुम्ही जरा शांत बसता का? किती गोंधळ घालताय? प्लीज मला मदत करा. प्लीज मला सांगा, मी अदितीसाठी काय स्पेशल करू? आईस्क्रीम संपलं, आता नाही सुचणार काही. अजून आईस्क्रीम लागेल. अगं नानी काकी, लहान मुलासारखं काय वागताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला मदत करणार आहात का ते सांगा, नाहीतर चाललो मी, जातो. थांबा थांबा थांबा, सांगू आम्ही सगळे. हा, जरा वेळ थांबा. हा, सिद्धू, तू तिला छान मुंबईला ना लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. आमच्या याने तर मला गोठ्या पलीकडे कुठे नेलंच नाही. आधी ती मुंबईचीच आहे, परत तिला तुम्ही तिथेच काय न्यायला सांगताय? काहीतरी सरप्राईज सुचवा ना, म्हणजे अदिती खुश होईल. मग तू आहे ना, तिला एक पैठणी दे माझ्याकडची, आणि वर एक मस्त दागिना. हा, नाही ना रत्नाक्का, ती अशा गोष्टींमध्ये रमणारी नाहीये. हे बघ, असं काहीतरी करायचं ना की त्या गोष्टीची किंवा त्या मुमेंटची ना अशी आठवण राहील. मग सिद्धार्थ, तू तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा. आय नो माय डॉटर व्हेरी वेल. तिला ना हे असं नदी, नेचर काहीही आवडतं. तू तिला तसंच कुठेतरी घेऊन जा. म्हणजे ते काय म्हणतात, नदीचा बीच वगैरे, ते नदीचा काठ म्हणतात त्याला. हा, तेच ते. तू तिला तिथेच घेऊन जा. खरंच मला कधी कधी ना खूप शंका येते. हे म्हणजे अदिती एवढी साधी आणि तुम्ही कशा अशा? तात्याबाई एवढे साधे आणि तुम्ही कशा हो अशा? थँक्यू थँक्यू.
अरे थँक्यू काय त्यात. तू ना तिला घेऊन असंच कुठेतरी बाहेर निघून जा आणि भरपूर दिवस येऊच नका तुम्ही इकडे, बरोबर ना? ही चांगली आयडिया आहे. म्हणजे आम्हाला रिसॉर्टचा प्लॅन पुढे न्यायला संधी मिळेल. बरं थांबा, मी आलोच जरा. हे काय आईस्क्रीम आणखी हवं होतं ना? अजून आहे? हो. घे नाणी आता. थँक्यू. मला जास्त. अगं अगं हे घ्या. बल्लू. आधी तिला असं कुठेतरी घेऊन जातो की तिने आजपर्यंत अनुभवलं नसेल. हा, अदिती बघेल ना ही चिठ्ठी, नाहीतर ह्यावरच पाणी ओतायची. दुसरीकडे कुठे ठेवू का? पण पण कुठे? ताई काकी, झाली ना तुमची पूजा? हा हो झाली. पूजा झाली. काय बघताय? ते हे आंब्याची पानं सुकली आहेत का बघत होते. ते ऊन फार आहे ना म्हणून. जाते मी जाते. अहो पण पानं सुकली आहेत. सिड अमेरिकेला जाणार. आम्ही कधीच एकमेकांपासून इतके दूर राहिलो नाहीये. मला या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची सवय नाहीये. मला प्लीज तितकं स्ट्रॉंग बनव. गोकुळ निवासाला बांधून ठेवणारी बयोबाईची एक चूल राहते शेणाने सारवलेल्या भिंतींच्या घरात. हे अक्षर तर सेटचं आहे, पण इथे मी येण्याआधी ताई काकी घुटमळत होत्या. त्यांनी ठेवली नसेल ना? आई, अगं आधी तिला तुझ्यावर संशय आला असेल. वेंदळ्यासारखी तिथेच घुटमळत होती ना. रत्नाक्का, मी माझं काम नीट केलंय. हा, पण आपण एकाच ठिकाणी का लपतोय सगळ्या? सापडलो तो सगळ्यात सापडू ना. ही नानी गप्प बस ना, फक्त बघ आधी तिकडे. बयो आजींची चूल, शेणाने सारवलेल्या भिंती, म्हणजे चूल घर. सेटचं अक्षर, म्हणजे हे जर सेट करत असेल तर काय चाललंय त्याच्या मनात हे समजायलाच हवं. अमेरिकेला जाण्याआधी त्याला कुठले खेळ सुचतायत हे?
बघितलं का माझी बायको किती हुशार आहे. पहिलं कोड बरोबर सोडवलं तिने. आता पुढची चिठ्ठी कुठे ठेवायची? वा मस्त आहे हा गेम. आता मी चिठ्ठी ठेवणार. नको नानी, तू विसरशील आणि मग सगळा गोंधळ होईल सिद्धूच्या प्लॅनचा. हो नाहीतर काय. नाही असं नाही होणार. असं कसं विसरेन मी? मला ठेवू द्या ना. नाही नकोच. तुम्ही प्लीज जरा शांत बसा. गोंधळ घालताय तुम्ही. मग ठेवू दे ना मला चिठ्ठी प्लीज. नानी काकी अगं चिठ्ठी तिच्या बरोबर जागी पोचली आहे. हा वा सिद्धू. सिद्धू भाऊजी कसले रोमॅन्टिक आहेत ना. अगं कसा लाजतोय हा. बघू. गुलाबी झालाय. पण रत्नाक्का, तुमच्या भावांमध्ये असे गुण नाही आहेत. त्यांचं प्रेम फक्त म्हशी, जमिनी, मळा आणि औषधांवर. हो ना. काय करेल माझा भाऊ अशी म्हैस गळ्यात पडल्यावर? म्हैस कोणाला म्हणताय हो? घ्या आता मी कोणाला कशाला काय म्हणू. ज्याने त्याने आपलं आपलं बघावं. हे जरा अति होत आहे. आता सुरुवात कोणी केली? मी केली. एक मिनिट प्लीज तुम्ही जरा शांत बसा ना प्लीज. हिला सांग. मला नाही, ह्यांना सांगत. ते जाऊबाई आल्या. अगं बाई. मॉम, आता मॉम समोर कशी शोधाशोध करू? अदिती, काही हवंय का बेबी तुला? नाही, काहीच नाही. सापडली. काय सापडली? नाही, काही नाही. उखाळ हवी होती, सापडली. ओके. घाई कर, ऑफिसला जायला उशीर होतोय. पुढची चिठ्ठी तिथेच तुझी वाट पाहते. अच्छा, म्हणजे पुढची चिठ्ठी ऑफिसला गेल्यावर मिळणार आहे. तर लवकर ऑफिसला पोहोचायला हवं. आता तर मला सुद्धा नाही राहावत आहे. सिडने सुरू केलेला हा खेळ कुठे घेऊन जातोय हे मला सुद्धा बघायचंय आता.